नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आता निघालोय, दुपारी जेवण वगैरे मस्त झालं आणि निघालोय संध्याकाळी. तर आता सगळीकडे हळदी कुंकूचं वातावरण आहे, तर त्याची शॉपिंग करण्यासाठी जायचं होतं. तर दादरला गेलो. एवढे ऑप्शन होते वाण देण्यासाठी, पण भरपूर फिरलो पण एवढी गर्दी त्याच्यामुळे, आणि बाळाला घेऊन तर ना काय सुचत नाही. तर हिचं बघा काय चाललंय, चष्मा चॉईस करायचं चाललंय. तर तिला हा वाला आवडला, पहिला वाला आवडला नव्हता, मग हा वाला घेतला तिला. तर तिच्या बाबांनी पण चान्स मारून घेतला लगेच. नंतर मग दोघांची पण चष्म्याची शॉपिंग तर झाली. नंतर मग गेलो होतो वाण खरेदी करण्यासाठी, ते पण घेतलं. मग नंतर फुलं वगैरे सगळी घेऊन ठेवली, दुर्वा वगैरे पण घेतला, फुलं घेतली. नंतर मग तिचं बोरनान पण मला करायचं होतं, मग बोरनांची शॉपिंग पण त्याच दिवशी केली, की परत जायला तर काही जमणार नाही. जास्त काय नाही, फक्त थोडंफार पतंग वगैरे घेतल्या आणि फक्त एक ते बोरनांचं नावच घेतलं. बाकी काही एवढं जास्त काय करायचं नव्हतं, घरातल्या घरातच करायचं होतं. मग जाता जाता भूक लागली म्हणून मस्त फ्रँकी खाल्ली. नंतर आलो होतो, हेल्मेट जरा दुरुस्त करायचं होतं, यांचं थोडं खराब झालेलं. मग ते सगळं काम आवरलं. नंतर मग घरी आल्याच्या नंतर रात्री 9-9:30ला गेलो होतो गणपती बघण्यासाठी. सगळीकडे मस्त गणपती बाप्पा बसले, तर त्यांच्यासाठी प्रसाद घेतला आणि गेलो होतो गणपतीचं दर्शन घ्यायला. मग जाताना हा पण छान असा गणपती बाप्पा दिसला, मग ह्याचं पण दर्शन घेतलं आणि मग पुढे गेलो. नंतर मग छान असं गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, भजन वगैरे चालू होतं. आणि मी तर काय, मला काय सुचूनच नाही दिलं, एवढी रडत होती. नवीन ठिकाणी गेली की अशीच करते, अजून पण तिला तसंच सवय, गेली की रडत राहते. मग यायला 12-12:30 झाले, जेवली पण नव्हती. मग आता जेवते. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.